देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। 30 जुलै पूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। कांदा खरेदीचा वांदा, जास्त बाजारभावामुळे सरकारी खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ, विविध अटी व शर्तीमुळे 2 महिन्यात केवळ 17% उद्दिष्ट पूर्ती। केंद्र सरकारने ग्राहक व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राखीव कांदा साठा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। कर्जमाफीसाठी आधार प्रमाणिकीकरण ॲग्रीस्टॅक अनिवार्य। शासनामार्फत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे। मात्र यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे महत्त्वाचे। आता बायोगॅसवर धावणार गाड्या, देशातील पहिली बायो सीएनजी पंप सुरू। पेट्रोलपेक्षा 20 रुपये स्वस्त इंधन। गुरांच्या शेणापासून तयार होणारे गोबर गॅस किंवा बायोगॅस वर आता वाहनेही धावणार आहे। त्यामुळे डिझेल पेट्रोलला पर्यायी इंधन होणार उपलब्ध। पावसाअभावी खरीप पिके आली धोक्यात। सध्या तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे। जून बरोबरच आता जुलै महिनाही कोरडा जात असल्याकारणाने शेतकरी संकटात। अकोल्यामध्ये हळदीला सरासरी 13,900 रुपये प्रति क्विंटलचा मिळत आहे दर। अकोला जिल्हा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आताही हळदीची खरेदी विक्री सुरू असून सध्या बाजारामध्ये हळदीला सरासरी 13,900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे। बोगस बियाण्यावरून यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक। जिल्हा कृषी अधीक्षकांना रस्त्यातच गाठून विचारला जाब। यावर्षी बोगस सोयाबीन बियाण्यामुळे अनेक शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, हरिण, नीलगाय, वानरांचा उपद्रव्य, वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी। जोमात आलेल्या काही पिकांना वन्यप्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता रात्री करावी लागत आहे जागरण। पाऊस होताच भात लावणी सुरू। धिंदोरीमध्ये भातोडे, धरमभरडा, मुकाळे, बाबापूर भागामध्ये लागवड वाढली। सध्या काही ठिकाणी समाधानकारक पाऊस पडल्याने भात लागवडीला सुरुवात झाली आहे। यूकेत कांदा आयात शुल्क शून्यावर, भारतीय कांद्याला दिलासा, निर्यात वाढण्याची शक्यता। या करारानुसार सध्या भारतीय कांद्यावर आकारले जाणारे 4.5% आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे। बनावट बियाणे 3 कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल। 6,384 हेक्टरचे नुकसान, त्या शेतकऱ्यांना मिळणार बियाणे बदलून। बूस्टर प्लॅन जेनेटिक विरोधामध्ये अकोला व अमरावतीमध्ये प्रत्येकी 1 आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। आकाशातून अस्मानी संकट तर जमिनीवर वन्य पशूंचा कहर। बहादूरपूर, शिरसौदे परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा वाढता कहर। लाखोंच्या नुकसानीने शेतकरी चिंतेत। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बारदान गोडाऊन अभावी ज्वारी मका खरेदी बंद, शेतकऱ्यांचे हाल। पाचोऱ्यामध्ये भरधान्य खरेदीचा फज्जा, मका खरेदीला सुरुवातच नाही, हमीभावाला शेतकरी मुकणार। फळपीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद। अर्जसंख्या 81,523 वर, गतवर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 56% वाढ। अकोला जिल्ह्यातील अपडेट। यावर्षी पीक विम्यामध्ये अंजीर व हळद पिकांचा करण्यात आला समावेश। पावसाची दांडी, पिकांनी टाकल्या माना। अल्प पावसावर शेतकऱ्यांनी 77% पेरण्या केल्या। सध्या या पिकांना पाण्याची गरज असून मागील 10 ते 15 दिवसापासून पावसाने दांडी मारली आहे। यावर्षी पावसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे। SRP नंतरही दर महिन्याला 100हून अधिक दुचाकीवर डल्ला। वाहने सापडणे सोपे होणार असल्याचा RTO सह पोलिसांचा दावा। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सर्व जुन्या वाहनांना लावणे आता बंधनकारक केले आहे। जिल्ह्यातील 3 लाख मतदारापर्यंत पोहोचले नाहीत SIRचे अर्ज। जिल्ह्यात 31% डिजिटायझेशन। शिराळा मतदारसंघाची जिल्ह्यामध्ये आघाडी। सांगली जिल्ह्यातील अपडेट। स्मार्ट मीटरमुळे विजेचे थेट दुप्पट तिप्पट बिल। ढाणकीमध्ये संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर। महावितरण कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चाही धडकला। दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी। शेतकऱ्यांना आता मोफत गाळ मुरुम मिळणार। रॉयल्टी रद्द, शेती सुधारण्यासाठी गौण खनिज मोफत। नव्या शासन निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा, मात्र तलाठ्याकडे लेखी स्वरूपाचा अर्ज देणे बंधनकारक।
स्मार्ट मीटर बसवा आणि प्रति युनिट 85 पैसे वाचवा. स्मार्ट मीटर बसविण्याकरता महावितरणाच्या प्रस्तावित वीज दर रचनेनुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान ग्राहकांना प्रति युनिट 85 पैशाची होणार बचत. पावसाची दांडी, 4 लाख हेक्टर दुबारचे संकट. शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे. सलग 10 दिवसांच्या उघडदीपाने कापूस, सोयाबीनसह खरीप पिके करपू लागली. परभणी जिल्ह्यातील अपडेट. 34 वर्ष उलटले, महागाईचा उंचांक गाठला. गरिबांच्या पोरींच्या भत्त्यात छद्दाम वाढ नाही. शासनाकडून अशीही थट्टा. शाळेतील गळती रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज दिला जातो केवळ 1 रुपया. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. मेघदूत हवेतच, उगवलेली कोवळे पिके धोक्यात. चिंतेते दाटते ढग, खरीप हंगामावर संकट. शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागले डोळे. जिल्ह्यातील शेतकरी हतबल. लातूर जिल्ह्यातील अपडेट. नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादक वाढवण्यावर भर. जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बाष्टेवाड यांची माहिती. लातूरमध्ये पशुवैद्यकांचे विभागीय तांत्रिक चर्चासत्र. दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार. मिशन सुधारमुळे पात्र लाभार्थ्यांची नावे डिलीट. हजारो शेतकरी धान्यापासून वंचित. सवलतीचे धान्य बंद. पुन्हा करावी लागणार रेशन कार्डची प्रक्रिया. संसदपद लाभार्थी यादीमुळे शेतकऱ्यांची फरफड. लातूर जिल्ह्यातील अपडेट. फार्मर आयडी विना 2 लाख शेतकऱ्यांचे अनुदान रखडणार. ॲग्रिस्टॅक नसेल तर सरकारी योजना विसरा. अजूनही अनेक शेतकरी ॲग्रिस्टॅकवर नोंदणी करणे आहे बाकी. पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणामुळे वाहनधारक झाले त्रस्त. इंजिनमध्ये झाला बिघाड, मायलेजही घटले. केंद्र शासनाद्वारे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये वीज खांबापासून 4 हात दूर राहा. घरातही घ्या काळजी. जिल्ह्यामध्ये मुसळधार वादळी पाऊस, वारे आणि ओलाव्यापासून विद्युत अपघातांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. सोयाबीन बियाणांचे ते नमुने अप्रमाणित. वर्ध्यामध्ये कंपनीविरुद्ध गुन्हा. अकोल्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेले 5 नमुने निघाले अप्रमाणित. उपवास महागला. भगर, साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव गगनाला भिडले. महागाईचा विखळा. फळ बाजारही तापला. केळी, सफरचंद सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. फराळाच्या साहित्यातील झालेली दरवाढ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. भेसळीला ब्रेक अन दुधांचा महापूर आटला. 2,500 लिटरची घट. फुलंब्री तालुक्यामध्ये प्रकार. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दणक्याने पावसाची दांडी. आता कापूस पेरणीची वेळ संपली. एल निनोचा प्रभाव खरीप हंगामावर. अनिश्चिततेचे सावट. आता दुबार लागवड केल्यास पीक कालावधी कमी होऊन उत्पादन घटण्याची भीती. कर्जमाफी अद्याप कागदावरच. शासनाकडून जाहिरातबाजी सुरू. खासदार बळवंत वानखडे यांची माहिती. 500 शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. केवळ गुन्हे नव्हे तर दुबार पेरणीचा शेतकऱ्यांना खर्च द्या. शेतकऱ्यांची मागणी. नामांकित बियाण्यांनी सोडली साथ. बळीराजावर दुबार पेरणीचे संकट. 8 दिवसानंतरही अपेक्षित उगवण होईना. तुळजापुरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आले संकटात. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. ढगांची गर्दी पण पावसाचा पत्ता नाही. खरीप संकटात. बळीराजा चिंतेत. कधी बरसेल पाऊस. गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून पाणी पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांनो गडबड करा. पीक विमा अर्जासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत. पंतप्रधान खरीप पीक विमा हंगाम सन 2026 मध्ये सहभाग होण्यासाठी शेतकऱ्यांना आहे अंतिम मुदत 31 जुलै 2026. अजूनही आहे माठाचा थाट. रेनकोट क्षेत्रांना मात्र पावसाची वाट. लातूरामध्ये पावसाने ओढ दिल्याने बाजारपेठेमध्ये चित्र बदलले. व्यापारी चिंतेत. ग्राहकांची पाठ. दमदार पावसाची सर्वांना आहे प्रतीक्षा. आवक वाढली तरी कांदा तेजीत. पालेभाज्यांनीही घेतली भरारी. चाकण बाजारभाव. फळभाज्यांच्या दरातही वाढ. 5,60,00,000ची उलाढाल. आजचे असणारे भाजीपालांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पावसाअभावी पिके सुकू लागली. अरमेळामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस, मक्यांचे पीक आले धोक्यात. पिकांनी माना टाकल्या. यावर्षी पावसावर येल निनोचे आहे सावट. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटी सरती
कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे वीज बिल होणार माफ. मुख्यमंत्री फडणवीस यांचा संकटकालीन शेतकऱ्यांना दिलासा. कर्जमाफीनंतर दुसरी मोठी घोषणा. शेतकऱ्यांच्या 7.5 HP मोटारपर्यंतचे 48,000 कोटींचे थकीत वीज बिल माफ करण्यात येणार असून शेतकऱ्यांना आता 12 तास मोफत वीज देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. युरिया उत्पादन वाढीसाठी नव्या धोरणाला मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया धोरण 2026 ला मंजुरी देण्यात आली आहे. त्याद्वारे देशामध्ये युरिया निर्मिती प्रकल्पांची वाढ करण्यात येणार. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.